काल फोन केला होता. बसा ना. हो. जागा छान आहे नाही? नाही म्हणजे असं देवळाजवळ खूप बरं वाटतं नाही? हो. जागा छानच आहे म्हणायची. मी इथे पहिल्यांदाच येतोय. अहो पण मी इथे येऊन भेटावं असा फोन तुमच्याकडून आला होता. नाही, भेट नक्की करण्यासाठी फक्त फोन होता आणि तो करायलाच हवा अशी त्यांची अट होती. अहो मग इथे एवढ्या लांब येण्याचं कोणी ठरवलं? खरं तर हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा, कारण भेटीची जागा तुम्ही नक्की करायची आणि भेट आम्ही नक्की करायची असा त्यांचा रिवाज आहे. तुम्ही फॉर्म नीट वाचला नाही का? खरं तर गडबडीत मी नीट वाचलाच नाही येतो. वाचायला हवा होता. मी सुद्धा नीट वाचायला हवा होता. नाही पण मी काय म्हटलं माहितीये का की ज्यांची माहिती भरून पाठवलेला हा फॉर्म आहे तो माणूसच जिथे प्रत्यक्ष भेटणार आहे, मग वाचा तरी कशाला नाही? अच्छा, म्हणजे अमुक तारखेला अमुक ठिकाणी वेळ ठरवून भेटा असं लिहितात. त्याचबरोबर तुमच्याकडे आमची आणि आमच्याकडे तुमची माहिती सुद्धा पाठवतात का हे लोक? नाही म्हणजे त्यांना असं वाटतं ना की मुलाने आणि मुलीने प्रत्यक्ष भेटून मगच पुढचा निर्णय घ्यावा. म्हणून आलात? हो. नाही म्हणजे थोडंसं माझ्या इच्छेखातर. आणि बाकीचं? कुणाच्या तरी दबावामुळे जायलाच लागेल असं सांगितलं. असू शकतं. मी सुद्धा मित्राने एवढा फोर्स केला म्हणून आलो. नाहीतर मग आला नसतात. नाही, आत्ता सुद्धा वेळ तसा कमीच आहे माझ्याकडे. आपण जे काही बोलायचं ना ते लगेच उरकून घेऊ, म्हणजे मला लगेच निघायला बरं नाही का? मीही काही राहायला आलेली नाही इकडे आणि एवढी घाई बरी नाही. घाई? जमाना बदललाय, व्यवहारी झालाय. पत्रिका द्या. काय? पत्रिका, लग्न पत्रिका. लग्नपत्रिका माझी? हो, ते जन्म लग्न पत्रिका. ओ एक मिनिट. सॉरी, राहिली वाटतं घरी. आपल्या देशात आधी मुला मुलींच्या पत्रिका एकमेकाला भेटतात, मग ते एकमेकाला भेटतात. एवढं साधं माहित नाही? सांगितलं ना विसरले म्हणून. पण आणायला हवी होती ना. आता किती गुण जुळतात कसं कळणार? म्हणजे तुम्हाला पत्रिका बघून कळतं? 5.25 रुपये दिले ना की सगळे ग्रह आपल्याला हवे तसे कळतात. आणि वळवायचे म्हटले तर वळतात सुद्धा. नाही पण मला असं वाटतं की मुलाच्या आणि मुलीच्या आवडीनिवडी जुळणं हे जास्त महत्त्वाचं आहे नाही? आवडी निवडी जुळून काय उपयोग आहे?
हल्ली महागाई पुढे कसली राहिली आवड निवड. पदरात पडलं तर आपलं, नाहीतर आपलं नाही. आणि पदरात पडायला हल्ली साड्या तरी कुठे स्वस्त राहिल्यात. अच्छा असं आहे होय. मला वाटलं मुली हल्ली मुद्दामून पंजाबी ड्रेस वापरतात. भरपूर मुली पाहून झाल्यात वाटतं. नाही मुली नाही पण ड्रेसेस पाहिलेत भरपूर. यु नो फॅशन डिझायनिंग इज माय हॉबी. फॅशन डिझायनिंग. येस. अहो पण त्यांच्या आय मीन त्या हमखास विवाह मंडळाच्या फॉर्मवर तर तुम्ही अकाउंटंट आहात असं लिहिलंय. म्हणजे जाऊ दे ना. या गोष्टी आपण आपल्या पालकांना समजावणं म्हणजे कठीण गोष्ट आहे. आणि कुणाकुणाला समजवायचं ना. इकडे सुद्धा मी मित्राचं मन राखण्यासाठी म्हणूनच आलो. जपत राहणं, जपताना चुकत राहणं आणि चुकल्याला पुन्हा जपत राहणं, हे असंच आपलं रक्त बनलंय. अरे हो, तुम्ही ब्लड सर्टिफिकेट आणलंय ना? ब्लड सर्टिफिकेट नाही. हा पण मला माझा ग्रुप माहिती आहे, AB निगेटिव्ह. तसा रेअर आहे तो, कॉमन असायची शक्यताच नाही. ग्रुप नाही, HIV टेस्ट सर्टिफिकेट. मी तुम्हाला चेहऱ्यावरून तसं वाटतोय का? हा नाही म्हणजे अहो चेहऱ्यावरून कळत नाही म्हणून सर्टिफिकेट लागतं ना. मूर्ख आहे मी, मला वेळ प्लीज नव्हता. प्लीज वेळ काढून रिलॅक्स इथपर्यंत. रिलॅक्स रिलॅक्स प्लीज प्लीज जस्ट फॉरगेट इट प्लीज. म्हणजे मीही तसं विचारायचं म्हणूनच विचारलं. हे नाहीतर मग मी तुम्हाला विचारतच घेतलं नाही असं होईल ना. प्लीज. आणि खरं सांगायचं तर तुमच्या चेहऱ्यापेक्षा तुमचं बोलणंच खूप छान आहे. एक बाकी खरं, तू खूप हुशार आहेस, म्हणजे असावीस. नक्कीच, कारण मी पटकन एकेरीवर येत नाही. अच्छा, आत्ता प्रांजळ मत मांडताना मी एकदम तू असा उल्लेख केला म्हणून. उल्लेख नोंद करण्याजोगा होता म्हणून. चला. नोंद झाली म्हणायची कुठेतरी. तुमचं कधी नाव नोंदवलं विवाह मंडळात? माहित नाही. हा, म्हणजे नक्की कधी ते लक्षात नाही. म्हणजे माझ्यासारखंच फक्त नोंदवलंय इतकंच माहिती. हे लोक नाव नोंदवून मोकळे कसे होतात? म्हणजे तुम्ही लग्नाच्या विरोधात आहात की काय? नाही. हा पण मी ते लवकर करायच्या विरोधात आहे. रेसमध्ये धावणाऱ्या घोड्याला सुद्धा लगाम नको असतो. आजकाल उलट झालंय. मुलीच असं मानू लागल्यात की लग्न ही गोष्ट स्त्रीच्या प्रगतीमध्ये थोडीफार का होईना पण खेळ घालते. तेही पुरुषांमुळेच. नवऱ्यापेक्षा बायको कुठल्याच गोष्टीत मोठी नसावी, पण सुंदर, गोरी, गृहकृत्य दक्ष, मन मिळावू असावी असं सगळ्यांना वाटतं. मग ते पटत नाही की काय तुला? पटतं ना. माझी जेव्हा नवरा निवडायची वेळ येईल तेव्हा मी माझ्यापेक्षा सर्वच बाबतीत सरस असाच माणूस निवडेन. मग आत्ता कशाला आलोय? हो म्हणजे आता आपण त्याच करता आलोय. अच्छा, त्याच करता आलोय. मग गैरसमज करून घेऊन मीच चुकलो असेल. हे बरं आहे. म्हणजे स्वतःला लहान करून घेऊन समोरच्याला त्याहून लहान करायचं. कसलं लहान आणि कसलं मोठं. आपलं मध्यमवर्गीयांचं ना नशीबच खोटं असतं हे खरं. असं काही नाही. अहो उद्या तुमचं नशीब बदलून तुम्ही खूप मोठे सुद्धा व्हाल. बघा खरंय. अशी घंटा वाजून जर माणसं मोठी झाली असती ना तर जगात सगळेच देवळं बांधतील आणि घंटा पडवत बसतील.
ते देवळाबाहेरचे लोक बघत असतील आपल्याला. हा मग काय, आता दिसतोय त्यांना आपण तर बघत असतील. म्हणत असतील हे दोघं काय करताय तिकडे. विचारायला आले ना तर सरळ सांगायचं लग्न करायचं की नाही ते ठरवायला आलोत. ईश, काहीतरीच काय. अरे लाचायचं का ते तेवढं. ते तुम्हाला नाही कळणार. काय काय नाही कळणार. स्वतःविषयी असं काही सांगताना कुठची मुलगी लाजतेच. हा किंवा निदान तसा आविर्भाव तरी करते. तुम्ही मुलगी असतात ना तर तुम्ही तेच केलं असतं. ओके, मी काय काय केलं असतं ते जाऊ देत. तू सध्या काय करतेस. कॉलेज, नोकरी. वा, ते वाचलंय मी त्या हमखास विवाह मंडळाच्या फॉर्म मध्ये. आणखी दुसरं आवडीचं. अभिनय करते. म्हणजे हौस म्हणून तेवढंच परवडतं मला. हौस. मला सुद्धा खरा इंटरेस्ट होता फॅशन डिझायनिंग मध्ये. झालो अकाउंटंट. काळाची गणितं बदलली. सगळंच बदलतंय म्हणा. खरे, सगळंच बदलतंय. बदलत चाललंय म्हणा ना. पण त्या लग्नाच्या प्रक्रियेत अजून काय बदल नाही. हा अजूनही ठरवून मुलगा मुलीकडे जाणार. तुला स्वयंपाक काय काय करता येतो किंवा नंतर जबाबदारीची वेळ येईल तेव्हा एक बायको या नात्यानं तू कशी वागशील असे आवश्यक प्रश्न विचारायच्या ऐवजी काहीतरी भलतेच अनावश्यक प्रश्न विचारणं. अहो, आम्ही मैत्रिणी जेव्हा कधी याचा विचार करतो ना तेव्हा आम्हाला एक प्रश्न पडतो. कम्प्युटर नॉलेज नसेल, गाता येत नसेल तर मुलगी एक चांगली बायको बनू शकत नाही. हो ना. अगं तुला सांगतो, तो गाण्याचा आग्रह करणाऱ्या किंवा करणारीला तरी कुठे गाता येत असतं. नाहीतर घरातल्या प्रत्येक बायकाच लता मंगेशकर झाल्या असत्या. हो, पण तरीही हे सगळं असंच चालू राहणार आहे. काय नाही का, वेगळं करायला घाबरतात. नवरा मुलगा असा सजून बसेल आणि मुलगीवाले येतील त्याला बघायला. आणि मग आमच्या मुलीला एक बायको म्हणून सांभाळायची किती धमक आहे तुझ्यात असं रोखठोक विचारतील. असं काहीतरी व्हायला पाहिजे. हो, अहो पण हे सगळं मोठ्यांनी करायला हवं. अहो, ज्यांचं लग्न करून दिलं जाणार आहे ते भरडले जाणार नाहीत याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. काय नाही, तो दाखवायचा कार्यक्रम असला ना की नको इतकं मेकअपचं सामान होतील त्या मुलीसमोर. मग तिने सुद्धा नटायचं, थटायचं, सजायचं. स्वतःला सुंदर बनवणं यात कसला आलाय हो गुन्हा. नाही, गुन्हा नाहीये. पण जी मुलगी नंतर मेकअप न करता साध्या सुध्या कपड्यात एक बायको म्हणून वावरणार आहे तिला नेमकं त्याच क्षणाला कशाला नटवायचं. मग काय करायचं दुसरं. मुलाने काहीही न कळवता अचानक मुलीकडे जायचं. आणि तू बॉबी पाहिलास. बॉबी राज कपूरचा. नाही. हा, राज कपूरच्या बॉबी मध्ये ना ऋषी कपूर असा डिंपलच्या घरी जातो. हा, असा दरवाजा वाजवतो ठोक ठोक ठोक. मग ती अशी कणिक मळताना ना अचानक उठून येते आणि दरवाजा उघडते आणि असं करते ना, ती इकडे ना सगळी अशी कणिक लागलेली. कल्पना चांगली आहे तुमची, पण ती अंमलात आणणं खूप कठीण आहे. आता आपलंच बघा ना, आपणही नाही म्हटलं तरी थोडेसे नटून थटूनच आलोय की. माझं म्हणत असेल ना तर मी नेहमीच असा असतो. मला जे आवडतं आणि जे माझ्या पुरतं मर्यादित असतं तेवढं मी करतो. आणखी काय आवडतं. सिगरेट. तुम्ही सिगरेट ओढता. ओढतो. दाखवायला अजिबात घाबरत नाही आणि नकार मिळाला ना तरी राग येणार नाही. मलाही मनातून नकार मिळावा असंच वाटत होतं. यायचं नव्हतं आज. अहो, कसं शक्य आहे ते. मुलगी गैरहजर असा रिपोर्ट भरून पाठवणार तुम्ही त्या हमखास विवाह मंडळाला आणि मग ते आमची सदस्यता रद्द करणार. मग घरात महायुद्ध. अच्छा, असं आहे. तरीच मित्र मागे लागला एवढा.
मला एक गोष्ट कळत नाही की लग्नच का करायचं. कारण एवढं सोपं नाहीये ते. स्त्री आयुष्यभर एकटी नाही राहू शकत. म्हणजे पुरुष राहू शकतो असं म्हणायचं की काय तुला. नसेलही, पण स्त्री इतका तो कुणाच्या आधारावर अवलंबून राहणारही नसेल. ठीक आहे, पण मग लग्न हा एकच पर्याय नसावा नाही का त्याकरता. म्हणजे लग्नाशिवाय स्त्री पुरुषांनी एकत्र राहायचं. राहतात. काय असतं की लोकांना बंधनं नको असतात. हा, पण सोय तेवढी हवी असते म्हणून आपापसात ठरवून राहतात. आणि यालाच ते गोंडस भाषेत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं म्हणतात. हा इतका धोका पत्करून स्त्रीला हवं ते मिळत असेल. एकंदरीत आपण जे काही बोलतो त्यावरून मला एक गोष्ट कळत नाहीये की खरोखरच आपल्याला लग्नाची गरज आहे की नाही. मला लग्नाची गरज आहे, पण इतक्यात नाही. आणि हे मी माझ्या पालकांना सांगू शकत नाहीये. तुमचंही असंच असेल नाही. मला तर कधी कधी काय वाटतं माहितीये, माझ्यापेक्षा इतरांनाच माझ्या लग्नाची जास्त काळजी आहे. काय नाही का, या लोकांना ना कोणाच्या तरी लग्नाच्या निमित्ताने मिरवायला संधी हवी असते. नंतर आपण मोठे होऊ, समाजाचा एक घटक बनू, तेव्हा कदाचित आपणही असेच वागू नाही. आता भविष्यात काय काय घडणार कोणाला माहिती. अहो, असं सिगरेट पिणं आरोग्याला इंजुरियस टू हेल्थ याच्यावर पण लिहिलं वाच. तरीही ओढता. रोज फक्त 2-3च. पाकिट नाही, सिगरेट सिगरेट 2-3च ओढतो. पण त्या हमखास विवाह मंडळाला कळवू नकोस हं? उगाच प्रॉब्लेम करतील सगळं. ठीक आहे, नाही सांगणार. हो, पण म्हणून गैरफायदा घेऊन जास्त सिगरेट ओढू नका. लक्षात ठेवेन. एक वेळ मला लक्षात नाही ठेवलं ना तरी चालेल, पण ते लक्षात ठेवा. प्रॉब्लेम हाच आहे. सिगरेट जास्त पिऊ नका हे लक्षात ठेवताना नकळत तूच लक्षात राहणार आहेस. पुढे लक्षात काय ठेवायचंय हेच बहुधा कळेनसं होईल. पुढे तुझ्या भेटीनंतर बाकी कुठे लक्ष लागेनसं होईल. पुढे कुठलाही धूर धुकं वाटू लागेल. मन कविता करू लागेल. कविता. हं? हो, ऐक. हळुवार पंख उघडून पक्षी झेपावत येतात. जशा पावसाच्या धारा जमिनीवर उतरू लागतात. मातीत खळबळ, मातीत खळबळ, मनात खळबळ, श्वासांना धुंद संगीत येईल. आई शपथ, आई शपथ, मला तेव्हा तुझ्याच आठवणी छळून जातील. हॅलो हॅलो. सॉरी, मी एकदम माझ्या मूडमध्ये. नाही नाही, आवडलं मला. अहो, दिल्या गेल्या माहितीपेक्षा खूप काही वेगळे आहे तुमच्याजवळ. हे गुण तुम्ही जपायला हवेत. थँक्यू. चला, निदान त्या निमित्ताने गुणांची कदर करणारी एका व्यक्तीची तरी ओळख झाली. हो, पण मी ती ओळख वाढवीनच असं नाही. नाही, हरकत नाही, नको वाढवस. पण जेवढी आहे तेवढी ठेव फक्त. तुम्हीही ठेवा. ऑफकोर्स. काही काही गोष्टी आपोआप घडत जातात. उम्हम.
काही गोष्टी घडत जातात. तुम्ही आम्ही त्या घडवणारे नसतो, पण निमित्त मात्र असतो. निमित्तापुरता उरता उरता उपकारांपुरता उरायला हवं. पण आपण माणसं वागतच नाही ना तसं कधी. खरंय. तू काय बोललीस? नाही, मी असंच माझ्याशीच. अगं मग थांबलीस का, सांग ना. नाही हो, काय नाही, मी उगाचच आपलं. अगं पण त्या उगाचचलाही काही कारण असेल ना. नाही म्हणजे मी जेव्हा इथे आले ना हम्म. तेव्हा होमवर्क करतात तसा अभ्यास करून आले होते. म्हणजे सगळ्यांनी मला अगदी उत्तरं पढून आणि घोकमपट्टी करून पाठवलं होतं. असं आहे होय? नाही म्हणजे शेवटी गोंधळलेच मी. अपेक्षेबाहेरचे, वास्तवाची जाण स्पर्श करून जाणारे शब्द बोलावे लागले. मला वाटतं खरेपणात किती ताकद असते नाही सामना करण्याची. आणि काय वाटलं? बाकी सगळं असलं तरी माझ्यासारख्या तुमच्याही काही व्यथा आहेत. तुम्हाला ते ऐकून घेणाऱ्या कुणाची तरी गरज आहे. मला माझ्या व्यथा ऐकवण्यासाठी कुणाची तरी गरज आहे. असेल, असंही असेल. सगळे लोक म्हणून करत असतील लग्न. असू शकेल. किंवा किंवा मग ऐक, काय झालं? हं? एक मिनिट काय झालं? बस बस आधी खाली. बस बस. ओके. हो. काय झालं? पायाला काय लागलंय का? नाही. हं? पाय दुखतोय? मुंगे आले? हो. अगं कुठे पडली असतीस मग? ओके. थँक्स. थँक्स सावरल्याबद्दल. असंच कुणीतरी आपल्या अडचणीत हक्काचं सावरणारं असावं म्हणून करत असतील नाही लग्न. हं? हो. समजा मी सांगितलं की मी तुमच्यासाठीच थांबेन, तर तुम्ही थांबाल माझ्याकरता थोडे दिवस? कुठल्या गोष्टीसाठी? लग्नाचं म्हणते मी. नाही म्हणजे तुम्ही होकार नकार काहीतरी ठरवलंच असेल ना. ते मी कसं सांगणार ना. ठीक आहे. मी आवडलंच नसेल तुम्हाला तर आवडलंच पाहिजे असा काही माझा आग्रह नाहीये. अगं तू आवडण्यासारखी नक्कीच आहेस ग, पण लग्नाचं उत्तर मी देऊच शकत नाही. उगीच आलो असं झालंय. अनिरुद्ध, अनिरुद्ध, अनिरुद्ध प्लीज. हेच 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 मी तुला इतका वेळ सांगू शकत नव्हतो. हे बघ, तुला आज इथे भेटायला येणार होता तो अनिरुद्ध, मी नाही.
मी अनिरुद्ध नाहीये. मी मी ऋषिकेश, त्याचा मित्र. म्हणजे म्हणजे एवढा वेळ हे सगळं खोटं होतं. हे एवढे चांगले विचार तेही खोटे. नाही, हे बघ, मी अनिरुद्ध नसलो तरी ऋषिकेश तरी आहे ना. आणि तुला आवडले, चांगले वाटले ना, ते माझे विचार होते, ऋषिकेशचे. बाकी माझ्याविषयीचं सगळं काही माझंच आहे. फक्त येणार होता तो अनिरुद्ध, मी नाही. मग ते का नाही आले? याही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. त्याने असं का केलं याचा उलगडा माझ्याकडे नाहीये. आणि खरंच सांगतो, डमी बनणं मला सुद्धा आवडणारं नव्हतं. तरीही तुम्ही आलात? मी त्याला विचारलं सुद्धा, पण त्याच्याचकडे उत्तर नव्हतं. मला म्हणाला, कसंही करून जा, अनिरुद्ध बनून जा, मुलीला भेट. आणि मुलीला भेटायला मिळतंय म्हणून तुम्ही आलात? खरं तर मी अनिरुद्ध ऐवजी येऊन हे लग्न होणार नाही, मी जातो, एवढी 2 वाक्य बोलून जाणार होतो. पण असं काहीही तुम्ही बोलला नाही. नकाराचा साधा उल्लेखही नव्हता. तेच तर मला कळत नाही. मी अनिरुद्ध नाहीये हेच विसरलो आणि ऋषिकेश राहूनच बडबडत गेलो. नकळत त्यामुळे तुझी फसगत झाली, त्याचंच वाईट वाटतं आता मला. पण हे बघ, अनिरुद्ध आलाच नाही असं सांगून त्रास होईल असं प्लीज काय करू नकोस. हा, त्याऐवजी तू त्या हमखास विवाह मंडळाला तुझ्या वतीने नकार कळवलास ना, तर जास्त बरं होईल. ते तर मी करणारच आहे. त्यासाठी मला कितीही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली तरीही. कारण मला आता मंडळाची वगैरे गरज नाहीये. मी समजू शकतोय का तुझा राग, पण प्लीज मला समजून घे. मी इकडे माझ्या मर्जीने माझ्यासाठी आलो नव्हतो. कारण तुम्ही फसवायला आला होतात. तुम्हाला वाटलं येणारी मुलगी आहे, तिचं हे पहिलंच लग्न आहे, सहज फसवू आपण तिला. खरं तर असाच वागलो म्हणा मी. मला तुझ्याबरोबर त्या मंडळाला सुद्धा फसवायचं होतं. मग मला फसवायचा विचार का बारगळला? जे सांगायला आलो होतो तेच नाही सांगू शकलो. आणखी काय सांगू? जाऊ दे, नकाच सांगू. आणि तुम्ही सांगणार तरी काय म्हणा. हे बघ, म्हणजे हे बघ, मी तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. फक्त माझ्या या अपराधाला क्षमा कर ग प्लीज. मग समजा मी म्हटलं की माझ्याशी लग्न करा, तर कराल? काय? अगं पण मी अनिरुद्ध नाहीये. म्हणूनच म्हणते मी. पण मी तुझा अपराधी आहे. आणि मी शरण दिलीये कारण तुम्ही 100% प्रामाणिक आहात. आपला गुन्हा कबूल करण्याचं धैर्य तुमच्यात आहे. तुम्ही माझा कधीच विश्वासघात करणार नाही याची खात्री पटली मला. आणि शेवटी लग्न काय आणि जग काय, विश्वासावरच तर उभं असतं. नाही, पण नकोच. अगं अनिरुद्धला काय वाटेल आणि लोक काय म्हणतील? ठीक आहे, मग मी समजेन की चांगुलपणा वाईट असतो, प्रामाणिकपणा फुकट असतो. कुणाच्याही मनाचा विचार करणार नाही. स्वैर होईल. रोज नवे फ्रेंड्स आणि रोज नव्या फ्रेंडशिप्स. आणि ह्या सगळ्याला ऋषिकेश जबाबदार असेल. थोबाड फोड ना, भलतं सलतं काहीतरी मनात आणशील तर. तू तू दुसऱ्या पोरांबरोबर फिरणार? हा, का? तुम्हाला का राग यावा? एकतर समोरच्याच्या मनाविरुद्ध वागायचं आणि वर विचारायचं त्याला राग काय यावं म्हणून. चिडू नको प्लीज. अरे मी असं काही करेन का? मी उगाच थोडी गंमत केली. ही गंमत?
शहाणीच आहेस. अगं, निदान माझ्या अवस्थेचा तरी विचार करायचाच. आणि एवढ्याशा चुकी करता एवढी मोठी शिक्षा. आणि चूक मी केली, शिक्षा तू भोगणार. हे प्लीज असं काही नको करूस ग. मग तू आवडली आहेस, लग्न करू इच्छितो, पण सांगू शकत नाही, असं का नाही म्हणत सरळ सरळ? अगं पण म्हणजे ठीक आहे, फोर्स नाही तुमच्यावर. पण तरीही मी वाट पाहीन तुमची. आणि हो, त्या अनिरुद्धाला एक क्षमा केली आहे मी. शुभमंगल होण्याआधीच सावधान केलंय त्यांनी मला. एकदा त्याची भेट घडवून द्या म्हणजे झालं. जमलं तर आभार मानीन म्हणते मी. हो काय? हो. नुसतं हो नाही, हक्कानं करायचं. तेवढा हक्क हवाय मला तुमच्याकडून. नाही ठीक आहे, पण म्हणजे इट्स ओके. चला, 7-8 पावलांवर देऊळ आहे. तितकी जरी तुमच्याबरोबर सप्तपदी करायची नशिबात असेल तर आहेच करावीच लागेल आयुष्यभर.